भारत हिमालयापासून 7,500 किलोमीटरच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत, योग आणि आयुर्वेदाची जन्मभूमी, 40हून अधिक जागतिक वारसा स्थळांचा देश. तरीही एक प्रश्न कायम आहे, इतकं वैविध्य असूनही परदेशी पर्यटक भारताकडे पाठ का फिरवत आहेत? 2025 मध्ये भारतात अवघे 99,50,000 विदेशी पर्यटक आले. त्याच काळात जपानमध्ये 3,69,00,000, थायलंडमध्ये 3,55,00,000, व्हिएतनाममध्ये 1,75,00,000, इंडोनेशियामध्ये 1,39,00,000, तर छोट्या सिंगापूरमध्येही भारतापेक्षा अधिक विदेशी पर्यटकांनी भेट दिली. आर्थिक संकटातून सावरत असलेल्या श्रीलंकेलाही 20 लाखाहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. मग भारताकडे पर्यटनाची साधनं कमी आहेत का? अजिबात नाही. कमी आहे ती प्रभावी रणनीती, सातत्यपूर्ण जागतिक प्रचार आणि दर्जेदार पर्यटन अनुभवाची. देशांतर्गत पर्यटन वाढत असलं तरी परदेशी पर्यटक केवळ प्रवासी नसतात. ते देशात परकीय चलन, गुंतवणूक आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार घेऊन येतात. त्यामुळे इनबाउंड टुरिझम वाढवणं ही काळाची गरज आहे. परदेशी पर्यटकांची संख्या काही होण्याचा परिणाम हॉटेल उद्योग, ट्रॅव्हल एजन्सी, टूर गाईड, टॅक्सी चालक, हस्तकला विक्रेते, स्थानिक कलाकार आणि हजारो लघु उद्योजकांच्या उत्पन्नावरही होतो. 2024-25 मध्ये पर्यटन क्षेत्राने सुमारे 45 ते 46 लाख रोजगार उपलब्ध झाला. मात्र विदेशी पर्यटकांची वाढ मंदावल्याने रोजगार निर्मितीचाही वेग कमी झाला आहे. आजचा पर्यटक फक्त ताजमहल पाहण्यासाठी येत नाही. त्याला स्थानिक संस्कृती, खाद्य संस्कृती, सण उत्सव, ग्रामीण जीवन आणि वेगळे अनुभव हवे असतात. भारताकडे हे सर्व आहे, पण ते जगापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात आपण मागे पडत आहोत. याचबरोबर स्वच्छता, महिलांची सुरक्षितता, शिस्तबद्ध सार्वजनिक व्यवस्था, सुलभ प्रवास, डिजिटल सुविधा आणि जागतिक दर्जाचं पर्यटन मार्केटिंग यामध्येही मोठी सुधारणा करावी लागेल. भारताकडे पर्यटनाची ताकद आहे, संधी आहे आणि अमर्याद क्षमता आहे. पण जगाला भारतात आणायचं असेल तर केवळ ऐतिहासिक वारसा पुरेसा नाही. जगाला उत्कृष्ट, सुरक्षित आणि अविस्मरणीय पर्यटन अनुभवही द्यावा लागेल. तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने जागतिक पर्यटन महासत्ता बनू शकेल.